मी छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण हे आता 90% भरलं आणि त्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आहे। जायकवाडी धरण 90% भरलंय, त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालाय। तर अब्दुल सत्तार यांनी यावेळेस जलपूजन देखील केलंय। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून धरणाची पाहणी केली जाते। जायकवाडी धरण 90% भरलंय आणि आता अब्दुल सत्तार हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात। त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। जायकवाडी धरण 90% भरल्याने मराठवाड्याला खरं तर मोठा दिलासा मानला जातोय। अब्दुल सत्तार यांनी यावेळेस जलपूजन देखील केलंय। छत्रपती संभाजीनगर मधील जायकवाडी धरण हे 90% भरलंय, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यात मात्र पावसाची दडी होती आणि अखेर पावसानं सकाळपासूनच या ठिकाणी हजेरी लावली आणि मराठवाड्याला त्यामुळे आता मोठा दिलासा मिळतोय। कारण जायकवाडी धरण हे 90% भरले आणि अवघ्या मराठवाड्यावरती खरं तर पाणी प्रश्नाचं संकट होतं, गंभीररित्या प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र पाऊस आला आणि त्यानंतर मराठवाड्यातलं जायकवाडी धरण हे 90% भरलंय, त्यामुळे आता मोठा दिलासा मानला जातो। छत्रपती संभाजीनगर मधील जायकवाडी धरण हे आता 90% भरले आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत। त्यांनी जलपूजन देखील केलं आहे। सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अवघ्या मराठवाड्याला हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण पिण्याच्या पाण्याचं असेल किंवा मग इतर वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा देखील प्रश्न मिटला आहे। जायकवाडी धरण भरलं आहे, त्यामुळे मराठवाड्यातील सगळ्याच नागरिकांकडून देखील यावेळेस आनंद व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगर मधील जायकवाडी धरण हे 90% भरलंय, त्यामुळे आनंदोत्सव देखील साजरा केला जातोय। तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही वेळापूर्वी जाऊन पाहणी केली होती। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। जायकवाडी धरण हे 90% भरलंय, त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटलाय। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आहे आणि अब्दुल सत्तार यांनी यावेळेस जलपूजन देखील केलंय। या संदर्भात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, आपण पाहतोय 90% जायकवाडी धरण भरलंय, त्यामुळे आता मराठवाड्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल। बारकेच वर्ष आपण जर बघितलं तर जायकवाडी धरण हे 90%च्या वरती आता झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आवक देखील सुरू आहे। आणि आता पालकमंत्री अब्दुल सत्तार धरणावर पोहोचले आणि काही वेळातच या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि हा पाणीचा विसर्ग गोदावरी नदीत केला जाईल। त्यामुळे मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जातोय। आणि आपण जर बघितलं तर धरणात आता आवक देखील सुरू आहे आणि पाणी हे मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता खाली हे पाणी विसर्ग करण्यात येत आहे। निश्चितच मोहसिन, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण ही दृश्य पाहतोय, जायकवाडी धरणाची ही दृश्य आहेत। सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्यानंतरच आता पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पाहणी केली जाते।